नमस्कार नाही डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. आज मी तुम्हाला आपल्या घरातील एका जुन्या साडीचा आपण किती छान उपयोग करू शकतो हे दाखवणार आहे. कुणाचा विश्वासच बसणार नाही की आपण जुन्या साडीपासून बनवले. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुनी साडी, एक ओढणी आणि एक रबर. फक्त एवढंच साहित्य लागणार आहे आणि तेही आपण न कापता न शिवता अगदी सहज बनवणार आहोत. तर हे पहा, ही साडी अशी उभीच अशी हाताने गोळा करून अशा पद्धतीने गोल गोल गुंडाळत चालायची आणि साडी अशी थोडीशी अशी पिळ्या मारत मारत अशी हळूहळू गुंडाळून घ्यायची आणि आपल्याला त्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही. तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण मी तुम्हाला खूप उपयोगी येतील असे व्हिडिओ शेअर करत असते. तर हे पहा, असा साडीचा गोल करून ही साडी संपूर्ण अशा पद्धतीने गुंडाळत चालायची. तर आपण साडी कुठेच कापत नाही किंवा शिवत पण नाही, त्यामुळे आपण हे अगदी सहज बनवू शकतो आणि यासाठी आपल्याला अगदी 5-10 मिनटंच लागणार आहेत आणि आपण या जुन्या साडीचा अगदी सोप्या पद्धतीने छान उपयोग करून घेऊ शकतो. आणि आपण ही जी साडी वापरतो तर ती साडी जरी कुठे फाटलेली असेल किंवा तिला काही डाग पडलेला असेल तरीसुद्धा आपण ती वापरू शकतो. आणि आपल्याकडे अशा जुन्या साड्या असतातच, तर त्यांचा असा काहीतरी उपयोग करून घ्यायचा आणि तेही अगदी झटपट वस्तू बनवून टाकायची. तर हे पहा, असे त्याला थोड्या थोड्या पिळ्या मारत, जास्त पिळ्या मारायच्या नाही, ते खूप कडक नाही बनवायचं आपल्याला, थोडं सैलच ठेवायचं आहे. आणि हे पहा, असं तुम्ही या ठिकाणी पॅक करण्यासाठी एक सेफ्टी पिन लावा किंवा सुई दोऱ्याने शिवून घ्या किंवा हे अगदी असंच ठेवलं तरी चालतं. तर हे पहा, आता एक ओढणी घ्या आणि तिची एक आपल्याला घडी घालायची आहे. तर तिची चौकोनी घडी घालायची. तर तुम्ही त्यासाठी एखादी तुमची कॉटनची प्रिंटेड ओढणी असती ती घेऊ शकता. तर माझ्याकडे ही अशी पांढरी प्लेन ओढणी होती, तर मी ती घेतली. तर हे पहा, तिची अशी चौकोनी घडी घालून ती खाली टाका, ती व्यवस्थित खाली पसरा आणि मग आपण हा जो साडीचा रोल बनवून ठेवलेला आहे तो त्यावर मध्यभागी ठेवा आणि तो व्यवस्थित सेंटरला ठेवा आणि त्याच्या खालून बरोबर सेंटरमधून हा ओढणीचा असा सेंटर थोडा ओढून वर काढा आणि तो असा हातात धरायचा, पॅक धरा. मी व्यवस्थित पॅक धरला, मग तो सुटून देऊ नका आणि नंतर ही खालची ओढणी जी आहे ती अशी व्यवस्थित एका हाताने चुन्या पाडत सर्व बाजूंनी अशी मध्ये गोळा करत चला. त्याला चुन्या व्यवस्थित पाडत राहा आणि हळूहळू ती ओढणी संपूर्ण अशी मध्ये हातात घेत राहा, नीट पॅक धरा. माझ्याकडे अशी पांढरी ओढणी होती त्यामुळं मी ती घेतली आहे. प्लेन पण खूप छान दिसतं. तर असं व्यवस्थित सगळ्या चुन्या पाडत सगळी ओढणी गुंडाळून हातात धरायची. त्याला रबरच्या साहाय्याने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. त्यामुळे ते सगळं व्यवस्थित एक हातामध्ये गोळा करा आणि तो मधून जो आपण सेंटर काढलेला होता ओढणीचा, ओढून धरलेला होता, तो पण व्यवस्थित त्या रबरमध्ये आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. तो निसटला नाही पाहिजे. आणि हे पहा, असं रबरने ते व्यवस्थित पॅक करा आणि ते छान व्यवस्थित सेट करून ठेवा, कारण आपलं ते पूर्ण सगळं रबरच्या सहाय्यानेच पॅक राहिलं पाहिजे. असं व्यवस्थित रबर आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर त्याच्या चुन्या पण व्यवस्थित पडलेल्या पाहिजे, तरच ती आपली ही जी आपण हे पहा अगदी सुंदर पिलो बनवलेला आहे आणि त्या चुन्यांमुळे तो सुंदर दिसतो आहे पिलो. तर अगदी जुन्या साडीपासून बनवला आहे, ह्या असं वाटतच नाही. किती मऊ मऊ ही अशी आपली छोटीशी उशी तयार झाली आणि ही उशी आपण सोफ्यावर ठेवू शकतो किंवा आपल्या लहान मुलांना डोक्याखाली घ्यायलासुद्धा वापरू शकतो. तर खूप सुंदर हा असा आपला पिलो बनवून तयार झाला आहे. काहीच पैसे खर्च न करता छान पिलो आपण बनवला आहे. तर तुम्हाला जर माझी आयडिया आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा. बाय बाय.